नमस्कार. मी सुभाष कर्णिक. रसिक हो, यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर मी माझ्या लघुकथा आपल्यासमोर सादर करीत आहे. गेल्या आठवड्यात मी एक कथा आपल्याला सांगितली, ती अपूर्ण होती. त्या कथेचं नाव आहे इतिहासाचं ओझं. त्या कथेचा पुढचा भाग मी आज आपल्यासमोर सादर करीत आहे. किसनराव यांचा पुतण्या श्रीपाद, पुतणी रत्ना, तिचे पती बालाजी, मुलगा सुधीर दिवाणखान्यात बसले होते. अगोदरची थोडीशी कथा मी परत रिपीट करते आपल्यासाठी. गावाकडील जमीन मशागत करणारे दोघेही भाऊ अपघातात गेले. आता जमिनीचं काय करायचं हा प्रश्न किसनराव यांच्यासमोर श्रीपादने मांडला. तो मी पुन्हा सांगतो. श्रीपाद म्हणाला, श्रीपाद म्हणजे किसनरावांचा पुतण्या. श्रीपाद म्हणाला, काका, ते दोघे गेले आणि गावाच्या आपल्या शेतजमिनीचा प्रश्न उभा राहिला. त्याकडे कोण बघणार, कसे बघणार? सुधीर दादा येथे व्यवसायात गुंतलेला, मी बंगलोरला व्यवसायात, रत्ना येथे शाळेची मुख्याध्यापिका आहे, बालाजी तेथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उपप्राचार्य आहेत. कुणीच वेळ देऊ शकत नाही. तर शेतजमिनीचं काय करायचं याबाबत तुमचा सल्ला घेण्यासाठी मी परवा आलो. तुम्ही श्रीपादला थांबवत किसनराव म्हणाले, श्रीपाद, माझा त्या जमिनीशी कधीच संबंध तुटला. 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमचे बाबा गेल्यानंतर मी श्रीरंग आणि छोटूला सांगितलं, माझ्या वाटेची जमीन तुमची समजून कसा. मी संशोधनात वेगळं आहे, मला गावी येणं शक्य नाही. जे उत्पन्न येईल ते तुम्हीच घ्या. तुझ्या बाबांनी मान्य केलं. पण 3 वर्षांनी त्याने कळवलं की तुझी जमीन तूच कस, मला जमणार नाही. त्याने असं मला का सांगितलं हे मला माहीत नाही. मग मी गावी गेलो. एक शेतकरी जमीन भाडेतत्त्वावर घ्यायला तयार झाला. शेतावर श्रीरंगने त्याला माझा हिस्सा दाखवला. तो म्हणाला, शेजारी विहीर आहे, त्यामुळे पाणी मुबलक मिळेल. श्रीरंगने सांगितलं, तुम्हाला या विहिरीचे पाणी मिळणार नाही. मी म्हटलं, अरे बाबांनी आपल्या तिघांना विहिरीच्या पाण्याचा हक्क दिला ना. तर तो म्हणाला, तुला हक्क आहे, तुझ्या भाडेकरूंना नाही. आमचा वाद झाला. छोटूने श्रीरंगचीच बाजू घेतली. आलेला शेतकरी निघून गेला. आम्ही घरी आलो. घरी पुन्हा वाद झाला. शेवटी मी श्रीरंगला म्हटलं, मला तुम्हा दोघांकडून ही अपेक्षा नव्हती. आजपासून माझा तुमच्याशी आणि जमिनीशी संबंध संपला. मी माझी बॅग उचलून तेथून निघून आलो. त्यानंतर इतक्या वर्षात आम्हा तिघांचा काही संपर्क राहिला नाही. त्यामुळे मला त्या जमिनीबद्दल काहीही विचारू नकोस. माझा संबंध संपलेला आहे. त्या जमिनीचे काय करायचे हे मला विचारू नका. चर्चा असं वळण घेईल असं कुणालाच वाटलं नाही. सारे स्तब्ध झाले. थोडा वेळ शांततेत गेला. अखेर सुधीर उठला. बाबा, तुम्ही संबंध संपले असं म्हटलं, पण नाती संपली का? नाती संपली का? श्रीपाद तुमचा पुतण्या आहे, रत्ना तुमची पुतणी आहे. ही नाती संपणार नाहीत. ती नाती तोडायची तरी तुटणार नाहीत. बाबा, 3 दिवसापूर्वी श्रीपाद इथे आला. आम्ही दोघे 12-15 वर्षांनी भेटलो. लहानपणच्या आठवणी निघाल्या, गप्पा मारल्या, आमची मनं जुळली. त्याने गावच्या जमिनीच्या समस्या सविस्तरपणे मांडल्या. आम्ही चर्चा केली. नंतर रत्ना आणि बालाजी यांच्याशी फोनवर बोललो. त्या दोघांना इकडे येण्यास मीच सांगितलं. बाबा, तुम्ही मागे एकदा म्हणाला होता की इतिहासाची ओझी डोक्यावर ठेवून आजचे प्रश्न सोडवणं कठीण असतं. आम्ही तेच करायचं ठरवलं आहे. तुम्हा भावांचे भांडण, तंटे, वाद, मतभेद या साऱ्या गोष्टींचे ओझे आम्ही उतरवायचे ठरवलं आहे.
आणि आजच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. काका, श्रीपाद बोलायला उठला. आमच्या लक्षात आलं की सुधीर दादा, मी, रत्ना, बालाजी यापैकी कुणीही शेतीकडे आवश्यक लक्ष देऊ शकणार नाही. आम्हाला 2 पर्याय सुचले. एक, जमीन विकायची किंवा भाडेपट्टीवर द्यायची. पहिला पर्याय कुणालाच पसंत पडला नाही. वंशपरंपरागत असलेले आपले शेतीचे नाते तोडून टाकायचं कुणालाच पसंत नाही. जमीन भाडेपट्टीवर दिली तरी त्याकडे थोडेफार लक्ष द्यावेच लागेल. तो पर्याय मान्य झाला नाही. यावेळी बालाजीने एक नवीन पर्याय सुचवला. त्याचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. निरनिराळ्या जिल्ह्यातील, राज्यातील विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यांची राहण्याची योग्य व्यवस्था शहरात नाही. त्याने सुचवलं की त्या जमिनीवर मोठं वसतिगृह बांधू. तळमजल्यावर वाहनतळ, पहिला मजला मेस आणि वरती मुलांना राहण्यासाठी निदान 50-60 खेळखोल्या. विद्यार्थी तिथे राहू शकतील. सुधीर म्हणाला, बाबा, आम्ही असं सुचवतो की वसतिगृह कॉलेजला भाड्याने द्यायचं. येणाऱ्या भाड्यात 3 सामूहिक स्पर्धा आयोजित करायच्या. कॉलेजला सांगायचं की स्पर्धा आयोजित करा. एक विज्ञान मंजुषा, दुसरी क्रीडा स्पर्धा आणि तिसरी नाट्यस्पर्धा. 3 स्पर्धा आम्ही पुरस्कृत करायच्या. विज्ञान मंजुषा तुमच्या आणि आईच्या नावाने, क्रीडा स्पर्धा श्रीरंग काका आणि काकीच्या नावाने, छोटू काका आणि काकीच्या नावाने नाट्यस्पर्धा पुरस्कृत करायच्या. बाबा, आमच्या या योजनेला तुमची संमती आणि आशीर्वाद हवेत. चौघे एकदम उठले आणि किसनरावच्या पायाला स्पर्श केला. किसनराव भारावले. त्यांनी चौघांच्या डोक्यावर हात फिरवला. चौघांनाही त्यांनी उठवले. स्वतःही उभे राहिले. पोरांनो, मी रसायनशास्त्र शिकलो, त्यात संशोधन केलं, पण माणसांच्या भावनाचं रसायनशास्त्र मी अभ्यासले नाही. मला कळले नाही. तुम्ही सारी पोरे हुशार आहात, भविष्याचा वेध घेणारे आहात. तुमच्या या योजनेला माझी पूर्ण संमती आहे. माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला उदंड यश मिळो. तुम्हाला किसनराव पुढे बोलू शकले नाही. त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. ते पाहताच रत्ना पुढे झाली. तिने आपल्या पदराने काकांचे डोळे हळूवार पुसले आणि त्यांच्या छातीवर आपले डोके टेकून तो आनंदाचा क्षण साजरा केला. सर्वांचे चेहरे समाधानाने फुलले होते. कारण सर्वांच्या डोक्यावरचं ओझं उतरलं होतं. ओझं इतिहासाचं, ओझं समस्यांचं आणि ओझं दुरावलेल्या नात्यांच्या संबंधाचं. धन्यवाद.